नाशिक महापालिकेच्या 301 अंगणवाड्यांमधील 10,000हून अधिक बालकांना पुढील 5 वर्षे नियमित पूरक पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। महिला बचत गट आणि महिला संस्थांमार्फत ई-निविदा प्रक्रियेद्वारे आहार पुरवठ्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली असून यामुळे बालकांच्या पोषणासोबतच महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे। महापालिका हद्दीतील 301 अंगणवाड्यांमधील 10,535 बालकांसाठी पुढील 5 वर्षे पूरक पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी महिला मंडळे, महिला संस्था आणि महिला बचत गटांमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने पारदर्शक पद्धतीने नवीन निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे। यापूर्वी सकस आहार पुरवणाऱ्या 24 महिला बचत गटांचा कार्यकाळ संपल्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नवीन निविदा प्रक्रिया रखडली होती। त्यामुळे बालकांचा आहार खंडित होऊ नये म्हणून विद्यमान बचत गटांना तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली होती। आता आचारसंहिता संपल्यानंतर नियमित निविदा प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला आहे। नवीन मंजुरीनुसार प्रति बालक प्रतिदिन सकस आहारासाठी 8 रुपये दर निश्चित करण्यात आला असून यापूर्वी हा दर 6 रुपये इतका होता। या योजनेवर वार्षिक सुमारे 1,77,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून महिला व बाल कल्याण विभागाच्या अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या मार्गदर्शनानुसार आठवडाभराचा पौष्टिक आहारही निश्चित करण्यात आला आहे। सोमवारी गुळ शेंगदाणा लाडू, मंगळवारी केळी, बुधवारी मटकी किंवा मोडाची उसळ, गुरुवारी गव्हाची लापशी, शुक्रवारी पुन्हा केळी आणि शनिवारी राजगिरा लाडू असा सकस आहार बालकांना दिला जाणार आहे। या निर्णयामुळे झोपडपट्टी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांना नियमित पौष्टिक आहार मिळण्यास मदत होणार आहे। शहरातील कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।